खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचे कट्टर समर्थक असलेल्या महेश पाटील यांच्यासह शिवसेनेतर्फे तब्बल 3 वेळा स्थायी समितीचे सभापती भूषवलेले वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। महायुतीत राहूनही भाजप करत असलेले घाव शिवसेनेच्या चांगले जिव्हारी लागतायत। कल्याण पूर्व, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात भाजपचे ऑपरेशन लोटस सुसाट चालले आहे। अशाच मुद्द्यांवरून शिंदे सेनेतील मंत्र्यांमध्ये देखील असंतोष आहे। याच असंतोषातून शिवसेनेला थेट कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय वापरावा लागला। नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा लढलो, महायुतीने विधानसभा लढलो, महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाइड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील शिवसेना भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये। प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता, आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घ्या। सर्वांनाच आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे। या नेहमीच्या राजकीय स्टेटमेंटचा आधार घेत भाजप कल्याण डोंबिवली परिसरात आपले पक्ष संघटन वाढवत आहे, पण राजकीय जाणकारांच्या मते केवळ हेच भाजपचे अंतिम लक्ष नाहीये। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा मतदारसंघ आहे। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात असलेली डोंबिवली महापालिका आपल्या ताब्यात असावी हा भाजपच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। कल्याण लोकसभेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याही मतदारसंघात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि ठाणे महापालिकेचा कळवा मुंब्रा दिवा हा भाग येतो। एक प्रकारे श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात आपली ताकद वाढवून लोकसभा मतदारसंघात हळूहळू आपला पाया घट्ट करणे या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात। गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला खुणावतोय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने कल्याण लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच या मतदारसंघातून तब्बल 3 वेळा निवडून आलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढे भाजप नेत्यांची डाळ शिजू शकली नाही। या मतदारसंघात त्यावेळी भाजपचे 3 आमदार निवडून आले होते। एका मतदारसंघात मनसे तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आमदार होता। या मतदारसंघात डॉक्टर बालाजी किणीकर हे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार होते। तरीही एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातीर कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावा लागला। याचे फार मोठे शल्य भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना काही दिवसांपूर्वीच भाजपने आपल्या पक्षात घेतले। दीपेश म्हात्रे आणि श्रीकांत शिंदे हे एकमेकांचे अत्यंत घनिष्ठ मित्र म्हणून ओळखले जात होते। शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। या प्रवेशापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कपिल पाटील यांच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे यांच्या पाठोपाठ कल्याण पूर्वेतील सेनेच्या पदाधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे भाजपमध्ये घेतले गेले। भाजपचे हे धोरण लक्षात येताच खासदार श्रीकांत शिंदे सावध झाले। त्यांनीही आपल्याकडील हुकमी एक्के बाहेर काढायला सुरुवात केली। उल्हासनगरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, माजी जिल्हाध्यक्ष तसेच स्थायी समितीचे माजी सभापती प्रकाश माखीजा, राम चार्ली यांच्यासह भाजपचे 5 नगरसेवक टीम ओमी कालिनीच्या माध्यमातून शिवसेनेकडे वळविण्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना यश आलं।
भाजपच्या उल्हासनगर या परंपरागत बालेकिल्ल्याला श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या या सुरुंगाच्या धमाक्याचा आवाज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सखोल्याचे संबंध होते, पण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका तसेच अंबरनाथ नगर परिषद जिंकणे हे त्यांच्या प्रतिष्ठेचे बनले आहे। त्यासाठी भाजपने राज्य आणि केंद्र सरकारमधील सर्व ताकद रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी उभी केली आहे। यामुळेच ठाण्यात भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये सत्तेसाठी मोठा संघर्ष सुरू आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे रवींद्र चव्हाण यांना जोरदार टक्कर देत आहेत, कारण या महापालिकांमध्ये भाजपचे प्राबल्य वाढल्यास एकनाथ शिंदेंना मोठा दगाफटका होऊ शकतो। यासाठी सर्व ताकद पणाला लावून शिंदे सेना मैदानात उतरली आहे।